मी माझी सिक्रेट झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। पनीर पहिल्यांदा आपण कट करून घेऊया। गॅस चालू करून आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनवर आपण आता तेल लावून घेऊया। तेल आपल्याला जे आहे ते थोडेच लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले पनीर जे आहे ते गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत भाजले किंवा तळले पाहिजे। पनीर आपण बाकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे। पनीर भाजत आहे तोपर्यंत आपण प्युरीची तयारी करून घेऊया। मी प्युरीसाठी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, ज्याला आपण उभे कट करून घेऊया आणि पनीर काढून आपण तेही तव्यामध्ये गोल्डन ब्राऊन करून घेऊया। कांद्याचे उभे काप करून घेऊया। पनीर आपलं गोल्डन ब्राऊन दोन्ही बाजूने झालेले आहेत। आपण पनीर काढून घेऊन त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून देऊया। ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया। मी या ठिकाणी दूध घेतले आहे। दुधामध्ये मी हा सुहाना पनीर टिक्का मसाला टाकणार आहे। पनीर टिक्का मसाल्यामुळे पनीरची चव जी आहे ती खूप मस्त लागते। पनीर टिक्का मसाला टाकून झालेला आहे। हा व्यवस्थित मिक्स करून मी जे आता आपण पनीर गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत पनीरचे तुकडे, ते आपण याच्यात टाकून देऊया। हे जे आहे ते आपण 10 ते 15 मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। तोवर आपण टोमॅटो चिरून घेऊया। मी एक मोठा आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। तुम्हाला जशी भाजी आंबट लागेल त्याप्रमाणे तुम्ही टोमॅटो घ्यायचे आहेत। मी टोमॅटो थोडा मोठा कट करत आहे, कारण टोमॅटो मला भाजूनच घ्यायचा आहे। आपला कांदा व्यवस्थित तळून झालेला आहे, त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण कांदा काढून घेऊया। कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलेला आहे, तर आपण आता कांद्याला काढून घेऊया आणि या पॅनमध्ये आपण टोमॅटो टाकूया, जेणेकरून टोमॅटो ही आपले व्यवस्थित भाजून निघतील। पॅनमध्ये आपण थोडंसं तेल लावून घेऊया। पॅनमध्ये आपण टोमॅटो तळण्यासाठी ठेवूया। टोमॅटो आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। टोमॅटो आपल्या व्यवस्थित तळून निघाले आहेत। आता टोमॅटो आपण काढून घेऊया। पनीरसाठी आपण 4 चमचे तेल टाकून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा काढून घेऊया। तसंच आपण टोमॅटोही काढून घेऊया। याची आपल्याला हे कशी प्युरी बनवायची, सोबतच आपण थोडं अद्रक पेस्ट आणि कोथिंबीर ही टाकून घ्यायची आहे। या सर्वांची थिक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। तेलामध्ये आपल्याला थोडीशी जिरे टाकून घ्यायची आहे आणि जी आपण कांदा टोमॅटोची प्युरी बनवलेली ती आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे। प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटोची प्युरी आपण तेल सुट्यापर्यंत जे आहे ते व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण आता काही मसाले टाकून घेऊया। थोडंसं लाल तिखट, थोडंसं मालवणी मसाला आणि घरगुती काळं तिखट थोडंसं टाकून घेऊया। मसाले व्यवस्थित हलवून घेऊया आणि 5 मिनिटं आपण मसाले आहेत ते कांदा प्युरीमध्ये मिक्स होण्यासाठी आपण पनीरच्या भाजीसाठी पाणी गरम करण्यास ठेवून देऊया। पाणी उकळून झालं आहे। आपण पाणी साईडला आपण जे मगाशी दूध आणि सुहाना मसाला पनीर हे जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते टाकून देऊया। व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आपण पाणी टाकूया, जे आता आपण गरम करून घेतलं होतं ते। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये जे आपण गरम पाणी केलेलं ते टाकून घेऊया। तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकायचे आहे आणि व्यवस्थित आपण हलवून घेऊया। भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। चला आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपली झटपट पनीरची भाजी रेडी आहे। चला आपण खायला घेऊया।